या पद्धतीने आपण पाहतो की 10 ते 12 दिवसापासून राज्यभरात गाजत असलेलं कुरडू जे आहे ते आज संतप्त भूमिकेत आहे। आपण जर पाहिलं तर माड्याचे खासदार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडू गावाला जी आहे ती बीडची उपमा दिल्यामुळे संतप्त झालेले गावकरी या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटल्याचं पाहायला मिळते। आणि ज्या पद्धतीनं गाव सकाळी पहाटेपासूनच जे आहे ते गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक कुरडूकर या बंद मध्ये सहभागी झालेला पाहायला मिळत आहे। सगळे हे जे आपण पाहताय ते कुरडू गावकरी आहेत। आपल्यासमोर काही गावकरी आहेत, काय सांगाल? एकीकडे अजितदादांचा कॉल व्हायरल, दुसरीकडे बेकायदेशीरचा ठपका, आता काय नेमकी आणि बीडची उपमा? अजितदादांना मुळात तर कॉल केलेला होता की जे प्रशासन आणि गावकऱ्यामध्ये जे वादविवाद निर्माण होऊ नयेत यासाठी पहिला मुद्दा हा अजितदादांनी कॉल करून तिथं कुठेतरी त्यात मध्यस्थी केली होती। मुंबईचा माहोल खराब आहे आणि ते कुठेतरी हा पण शेतकऱ्यांचा मुद्दा परत नंतर कुठेतरी येऊ नये। तुम्ही जी काय कागदपत्र आहेत ते लिगल आहेत की अनलिगल आहेत हे तपासून या ठिकाणी तुम्ही कारवाई करा किंवा थांबवा, ह्या प्रकारचे आदेश अजितदादांनी दिलेले होते। काय भूमिका यापुढची असणार आहे? प्रशासनाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द झाला। तहसीलदार साहेबांनी मुळात तर त्यांची स्वतःची कातडी वाचवायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसतो, केविलवाना प्रयत्न केलेला दिसतोय। आपण एकदा बीडीओ साहेबांकडे जावावं आणि बीडीओ साहेबांनी जो काय अहवाल दिलाय कुरडूचा तो एकदा पाहण्यात यावा। तो अहवाल त्या ठिकाणी व्यवस्थित आहे। आमचे 2024 जरी काम मंजूर असतं तर त्याची मुदत 2026 पर्यंत आहे आणि ती वर्क ऑर्डर जी आहे ती वर्क ऑर्डर ही जी आहे त्याची मुदत फक्त त्या ठिकाणी संपलेली आहे। त्याची मुदत वाढ करता येते आणि ती बीडीओ साहेब आम्हाला बीडीओ साहेबांच्या हातात आहे मुदत वाढ करून द्यायची। ते बीडीओ साहेब आम्हाला दिलेली आहे मुदत वाढ। नक्कीच आपल्या समोर अन्य गावकरी देखील आहे, काय सांगाल? काय भावना आहेत आज जे आमच्या गावामध्ये जे गावातील काही लोकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्वच लोक गावातील रस्ते व्यवस्थित व्हावे म्हणून झटत असताना त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले आणि त्या कुरडू गावाला जी बीडची उपमा दिली गेली त्यामुळे संपूर्ण गावकरी संतप्त प्रक्रिया व्यक्त करण्यासाठी आज इथं आलेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर संतप्त भावना जी आहे ते व्यक्त होताना पाहायला मिळतात। आपल्यासमोर काय महिला देखील आहेत। मावशी, काय सांगाल? कुरडू राज्यभरात गाजतंय, कशामुळे रस्त्याची काय अवस्था आहे आणि काय भूमिका असणार आहे? काय करता? आम्हाला मजुरी करतोय, आम्हाला मजुरी करताना रस्ता नीट नाहीत, गाड्या जात नाहीत। या शेतकरी टाइम झाला तर महागारी लावताय लेबर, आम्हाला 1-1 किलोमीटर चालत जावं लागतंय गाडी उभा करून। आम्हाला काही मागणी नाही, फक्त आमची रस्त्यासाठी। गावातल्या सरपंच असतील, ग्रामसेवक, सगळ्यांवर जे मंडळी नेते मंडळी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेत। काय आहे? गुन्हे दाखल झाले ही बिनकायद्याचे झालेत गुन्हे दाखल। काय म्हणजे काय वाटतंय गावकरी म्हणून, महिला म्हणून? रोड चांगला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत अशा भावना मांडताना आपल्याला महिला जे आहेत ते सांगताना, ताई कुठल्या आहात तुम्ही, काय काम करता? शेती मजुरी रोज। बर, कशी परिस्थिती आहे? गाव टीव्हीवर सगळीकडे माध्यमावर गाजतंय, काय भावना आहे? रस्त्याचा चुकीचे आरोप केले ते रस्ते चांगले पाहिजे गावात। पण तुम्हाला कुठतर तुमच्या गावाला बीडची पदवी म्हणजे गावची उपमा दिली, काय कशासाठी दिली हे आम्हाला बी माहित नाही। आमच्या गावाला काहीच नाही आतापर्यंत, तसं काय बीड सारखं वातावरण काय सुद्धा नाही आमच्या गावाला। आम्हाला सरपंच म्हणजे हे भावाप्रमाणे आतापर्यंत आमच्या गावात काही घडलेलं नाही आतापर्यंत। मामा, काय परिस्थिती काय गावात, काय काम करताय? शेती करतोय। बर, हा, रस्ता नाही तर कुठं नीट तर काय करावं तिने? मग काय केलं पाहिजे? एकीकडे गावातल्या सगळ्याच मंडळीवर गुन्हा दाखल झाले तर धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलंच पाहिजे, तर गावकऱ्याने मागं घेतलं पाहिजे त्या पुढाऱ्याने। गुन्हे मागे घेण्याची मागणी जी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळतात। काही महिला पदाधिकारी देखील आपल्यासोबत, काही काय सांगाल? एकीकडे गावकऱ्यांचा लढा, दुसरीकडे बेकायदेशीर काम असल्याचा ठपका आज प्रशासनाने मांडलाय, मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर झाला। काय माहितीये का, खरं सत्य परिस्थिती पाहिली तर ज्या रस्त्यांची कुरडूतल्या ह्या पावसामुळे ज्या रस्त्यांची दुरावस्था झालीय त्या अवस्था फार बिकट आहे। लोकांचे हाल होते आणि लोकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतने हा घेतलेला निर्णय होता। त्यामुळे त्या रस्त्यावर मुरुम टाकून, मुरुम असा काय बेकायदेशीर उचलून कुठं चोरून विकला जात नव्हता, फक्त त्या रस्त्यावर लोकांच्या सोयीसाठी घेतलेला तातडीचा निर्णय होता आणि तो ग्रामपंचायतने घेतलेला। त्याच्यात पण एक प्रशासकीय अधिकारी आहेतच, ग्रामसेवक, पण चुकीची माहिती प्रशासनाला दिल्यामुळं त्या ठिकाणी प्रशासन आलं आणि तिथून पुढच्या विषयाला वेगळं वळण लागत गेलं। हे होते गावकरी, ज्या पद्धतीने एकीकडे कुरडू ग्रामस्थ जे आहे ते खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या वक्तव्याचा जो आहे तो खरपूस समाचार घेत जे आहे तो कुरडू बंद पाडलाय आणि त्याला प्रत्येक कुरडूकरांनी जे आहे ते उत्स्फूर्तपणे सहभाग दिल्याचा नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे येत्या काळात या कुरडू मुरुम उपसा प्रकरणात काय काय नवे नवे अपडेट समोर येतात त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। माझे सहकारी कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी,
कुर्डू माडा सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.